आज आपण 15 दिवस टिकणारा हा मिरचीचा ठेचा कसा करायचा ते पाहणार आहोत. करायला अगदी सोपा आहे. प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही हा मिरचीचा ठेचा करून नेऊ शकता. खूप दिवस टिकतो आणि चवीला तर भन्नाट लागतो. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत फ्रेश हिरव्या मिरच्या आणि भरपूर सारा लसूण लागणार आहे, कोथिंबीर लागणार आहे. या मिरचीचे देठ काढून घ्यायचे आहेत आणि हे सगळं मिक्सरवरती आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. त्याचा चांगला ठेचा तयार करून घ्यायचा आहे. नंतर एका कढईमध्ये आपल्याला मोठ्या 2 पळ्या तेल घालायचंय. तर तेल आपल्याला सुरुवातीला जास्त वाटेल, पण हेच तेल या मिरचीच्या ठेच्यासाठी प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. तर हे सगळं बारीक करून घेतलेला मिरचीचा ठेचा या तेलामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जसजशी मिरची चांगली या तेलामध्ये परतली जाईल, तसं हे तेल शोषून घेते आणि एकदम छान असं खमंग ही मिरची भाजली जाते. तर एक 10 मिनिटे मी ही मिरची भाजून घेतली. तुम्ही पाहू शकताय तेल पूर्ण शोषून घेतलेलं आहे. चांगली खमंग वास येतोय, म्हणजेच या मिरचीचा कच्चा वास येत नाही. तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. साधारण 2 चमचे मी मीठ घातलेलं आहे. तर ठेच्यासाठी मीठ थोडंसं जास्त लागतं भाजीपेक्षा. तर यामध्ये परत आपण 1-2 मिनिटे परतून घेतलं आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे भरपूर सारं शेंगदाण्याचं कूट. शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि नंतर थंड झाल्यानंतर मिक्सरवर थोडेसे जाडसर असे वाटून घ्यायचे आणि यामध्ये घालायचं आहे. म्हणजेच मिरचीचा जेवढा ठेचा आहे त्याच्या दुप्पट आपल्याला त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. तर हे परत आपल्याला 10 मिनिटे परतून घ्यायचं आहे. मस्त खमंग वास सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. मस्त असा झणझणीत चविष्ट मिरचीचा ठेचा आपला तयार झाला.